तशी फाईटबॅक करेल. त्यामुळे कौसागाव संघ कुठेही जायचं नाही, लगेचच आपण सामना खेळवणार आहोत. तर या सामन्यासाठी येथील आमचे नारिवलीचे अप्रतिम समालोचक आमचे मार्गदर्शक जगदीशजी पाटील यांच्याकडे धन्यवाद. तर ज्युनियर ओमकार या व्यासपीठावरती. तर आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ओमकारला सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. वेल प्लेड. आदरणीय संतोषजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा सामनावीर देतो ज्युनियर ओमकारला, ज्याने षटक फेकत असताना 2 धावांचा षटक फेकला आणि 2 फलंदाज त्याने बाद केले. फलंदाजी करत असताना 21 धावा त्यांनी बनवल्या. तो ज्युनियर ओमकार इथून मात्र सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात येते. विकेट हॅट्रिक आणि 6 हॅट्रिक साठी स्वर्गीय रतनजी शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ मच्छिंद्र विष्णू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि आयवा जेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज कुमारी कावरा आकाश पाटील यांच्याकडून आयवा जेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. दानशूर बाबे. चला लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचं, जेणेकरून आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ होणार नाहीये, याची देखील दक्षता घ्या. 4 षटकांचा सामना असेल, चेसिंग कंपल्सरी. तर कोळेगाव संघाला 2 धावांची पॅनल्टी इथून मात्र आयोजकांच्या माध्यमातून घोषित केली आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे इथून मात्र आयोजकांच्या माध्यमातून 2 धावांची पॅनल्टी टीम कोळेगाव या संघाला लाभलेली आहे. 4 षटकांचा सामना पार पाहतोय. आघाडीची जोडी टीम मोकाशीपाडा या संघाची निहाल पाटील आणि सचिन आणि कैलास या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टीमचं पहिले षटक आपल्याला पाहायला मिळेल. टीम विश्वास कोळगाव विश्वासचा संघ आपण पाहतो. निहाल येतोय टीमच्या पहिल्या षटकामध्ये.
जय गावदेव क्रिकेट संघ कोळगाव आपण पाहतोय त्या विरुद्ध फाईट करतोय जय हनुमान मोकाशीपाडा. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. सामन्याला होते सुरुवात. इथून मात्र तिसरा सामना आपल्या भेटीला आलाय. जय हनुमान मोकाशीपाडा विरुद्ध जय गावदेव क्रिकेट संघ कोळगाव या दोन संघांमध्ये. पहिला चेंडू निहाल. हा चेंडू अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगली सुरुवात करत असताना सचिन स्वतःचा आणि सांघिक खातं ओपन करतोय. 4 धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती स्वागत केलं जातं निहालचं. P1चं षटक सुरू आहे. निहाल ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. हा चेंडू बॅटची काढा. यष्टीरक्षक सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ देखील चांगला खेळाडू आहे कोळगाव संघाचा. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये भावेश पाटील आपण पाहतोय. लगो फुलटच चेंडू इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत दुसऱ्या टप्प्यावरती. चेंडूला उचलतात तोपर्यंत अवधी होतात 2 या धावसंख्येचा. 2 धावसंख्या पुढे सरकेल 6 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली जाते टीम जय हनुमान मोकाशीपाडा या संघाच्या माध्यमातून. इथून मात्र मोठा फटका येतो. क्षेत्ररक्षक आहेत मात्र अप्रतिम झेल टिपला जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते भूषण पाटील. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं भूषण पाटीलच्या माध्यमातून. अप्रतिम झेल. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये विनोद. तर आदरणीय विहान मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मुलाचे सहकार्य लाभले त्यांचं देखील मी इथून मात्र आभार व्यक्त करतोय. आर्थिक मदत जी प्राप्त झाली आहे शिरडोनचे आहेत विहानजी मयूर पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक मदत इथून मात्र प्राप्त झाली आहे त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. पहिलं षटक सुरू आहे निहालचं. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर द विकेट. हा चेंडू इथून मात्र बॅटची काढा. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 1 टीमची टोटल पुढे सरकेल 7 धावा धावफलकावरती. P1च्या षटकामध्ये कुठेतरी इथून मात्र प्रहार करणं गरजेचं असेल टीम मोकाशीपाडा या संघाला. मात्र तसं काही झालं नाही. शेवटचा बॉल शिल्लक असेल. निहालने चांगली गोलंदाजी दाखवली. इथून मात्र मोठा फटका क्षेत्ररक्षक आहेत सौरभ. एका टप्प्यावरती चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथे फलंदाज कैल्याच्या बॅटमधून हा चौकार. षटक क्रमांक 1 समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जय हनुमान मोकाशीपाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11 धावा.
दुसरं षटक सौरभचा आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर द विकेटने. हा चेंडू लॉफ्ट केलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, सुंदर झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होईल. विनोद धावसंख्या फलकावरती 11 धावा. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून देतोय सौरभ हा गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला प्रणव. चांगली गोलंदाजी करत असताना सौरभ ओव्हर द विकेट. इथून मात्र बॅटची हलकीशी काढा लागली होती. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 11 स्थगित. 2 चेंडू फेकले, 2 चेंडूंवरती एकही धाव अजूनपर्यंत आली नाहीये. मोकाशीपाडा संघाला इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. यॉर्कलाईनचा चेंडू इथून मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होत असताना सिंगल डबलच्या सहाय्याने पुढे वाटचाल करत असताना जे हनुमान मोकाशीपाडा संघ धावसंख्या फलकावरती 12. 4 षटकांचा आपण सामना पाहतोय. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. इथून मात्र धावसंख्या फलकावरती 12 धावा पाहायला मिळतात. हा चेंडू निर्धाव. कुठेतरी जे हनुमान मोकाशीपाडा संघाला आक्रमक रीतीने खेळावा लागेल. समोरचा संघ देखील इथून मात्र कोळेगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. चांगला संघ SSCC ट्रॉफी मध्ये चांगले प्रदर्शन त्याने दाखवलं होतं. खाडीसारख्या बलाढ्य संघाला त्या स्पर्धेतून बाहेर काढलं होतं. तोचा कोळेगाव संघ आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये अप्रतिम इथून मात्र प्रदर्शन करत असताना बॅटची कडा आणि इथून मात्र कैलाची खेळी संपुष्टात अजूनही हादरा बसत असताना जय हनुमान मोकाशीपाडा या संघाला धावसंख्या फलकावरती 12 धावा. अप्रतिम षटक फेकलं सौरभने. फक्त आणि फक्त एक धाव खर्च करत असताना 2 फलंदाज त्याने बाद केले. तिसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्क वरती भूषण पाटील येतोय तिसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू इथून मात्र लॉफ्ट केलाय. कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती उचलून फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला नाहीये. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 13 धावा.
प्रणय आणि समीर ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान मोकाशीपाडा संघाच्या माध्यमातून. इथून मात्र पुन्हा एकदा लॉवर फुल टच चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. सिंगल डबलच्या सहाय्याने पुढे वाटचाल करत असताना जय हनुमान मोकाशीपाडा संघ तिसरं षटक सुरू आहे आणि फक्त 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. मात्र तदनंतर सौरभने अप्रतिम अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त एकच धाव त्या षटकामध्ये बघितली आणि इथून मात्र यष्टीरक्षक जोरदार अपील करत असताना चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये देखील भूषण आपण पाहतोय. कोळेगाव संघ बघितला गेला तर निहालने अप्रतिम षटक फेकलं. P1चं 11 धावा दिले. एक गडी त्याने बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद केले सौरभने आणि इथून मात्र तिसरं षटक भूषण. पुन्हा एकदा इथून मात्र यष्टीवरती हा चेंडू ब्रश होतोय. अजून एक आग्रा बसत असताना टीम जय हनुमान मोकाशीपाडा या संघाला. नवीन फलंदाज होते मैदानाच्या आतमध्ये विवेक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भूषण. इथून मात्र बॅटची कडा. विवेकचे खेळ संपुष्टात. अजून एक आग्रा बसत असताना 6वा फलंदाज बाद होतोय टीम मोकाशीपाडा या संघाचा. तर इथून मात्र हॅट्रिक चेंडू असणार आहे. हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. स्वर्गीय रतन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ मच्छिंद्र विष्णू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज असेल. नवीन फलंदाज हितेश गेला. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त करतोय का भूषण पाटील. हा चेंडू इथून मात्र हवेत आहे आणि अशा प्रकारे या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त करत असताना भूषण पाटील स्वर्गीय रतन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मच्छिंद्र पाटील यांच्याकडून हे कॅश प्राइज असेल भूषणसाठी 1000 रुपयाचं विकेट हॅट्रिक साठी. तर इथून मात्र हा सामना झाल्यानंतर हे कॅश प्राइज आपण भूषणला देणार आहोत. तर आदरणीय रुपेशजी पाटील आणि कमलाकरजी म्हात्रे यांना विनंती असेल याच्या व्यासपीठावरती तुमचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आदरणीय रुपेशजी पाटील या व्यासपीठावरती. तर कमलाकरजी म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. तर सौरभजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. तर आदरणीय कमलाकरजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान होतो व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक मोलाचं सहकार्य प्राप्त झाले त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. तदनंतर आदरणीय रुपेशजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. सौरभजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो.
प्रमुख इथून मात्र मान्यवर उपस्थित आहेत या सामन्याचा आनंद घेत असताना बॅटची कडा आणि इथून मात्र फलंदाज होतील बाद. समीर हा फलंदाज बाद होतोय 8व्या क्रमांकावरती. आठव्या क्रमांकावरती प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. फक्त आणि फक्त धावसंख्या बघितली गेली तर 14 धावा. षटक क्रमांक इथून मात्र शेवटचा आपण पाहतो विश्वासच्या नावाने हा संघ ओळखला जातो कोळेगाव म्हणून. तो कोळेगाव संघ हा चेंडू इथून मात्र बरेच वेळ लागतो स्वतः गोलंदाज चेंडू करते मात्र झेल सोडला जातोय. चांगले प्रयत्न शेवटच्या क्षणामध्ये हा झेल सोडलाय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या फलकावरती 15 धावा. तर आदरणीय संतोषजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. तकदीर पाटील यांना विनंती करतोय आदरणीय संतोषजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा. इथून मात्र परकेटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अविनाशने. प्रयत्न फसलाय. इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने डीपवरून क्षेत्ररक्षक वेगाने येतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि अशा प्रकारे फलंदाज रनरच्या स्वरूपामध्ये बाद होतो. 9व्या धावा बसत असताना टीम जय हनुमान मोकाशी पडे संघाला नवीन फलंदाज दक्ष गेले मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती 15. विश्वास शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवरती बॅट चेक करा आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. 4 षटकांचा खेळ होतो. पूर्ण 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल धावसंख्या फलकावरती टीम जय हनुमान मोकाशीपाडा या संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 16 धावा. सतरा धावसंख्येचं टार्गेट सेट केले टीम जय हनुमान मोकाशीपाडा संघाने टीम कोळगाव संघासमोर. चार षटकांमध्ये 16 धावा बनवल्यात टीम जय हनुमान मोकाशीपाडा या संघाने. तर 2 धावा पेनल्टी आपण दिली होती टीम कोळगाव या संघाला. त्यामुळे 18 धावा झाल्यात आणि 19 धावा संख्येचा इथून म्हटलं पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. 2 धावांची पेनल्टी इथून मात्र ड्रेसिंग साठी कोळगाव संघाला लागली. त्यामुळे 16+2 म्हणजेच 18 आणि 19 धावसंख्येचा टार्गेट इथून मात्र सेट केलं टीम जय हनुमान मोकाशीपाडा संघाने. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा टीम कोळगाव. संध्याकाळच्या सत्रामध्ये
जेणेकरून उशीर होणार नाही याची देखील दक्षता घ्या. आपण जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडोंबी आयोजित ही स्पर्धा पाहतोय. डीपीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकतो. त्याचे प्रोप्रायटर धनंजयजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. एकोणवीस धावसंख्येचा टार्गेट इथून मात्र पूर्ण करायचं टीम कोळेगाव या संघाला. यापुढील सामना असेल कौसा विरुद्ध या संघांमध्ये जो संघ जिंकेल तो संघ कौसा या संघाची फाईट बॅक करेल. मापाडी या संघाला बायच्या माध्यमातून जो संघ पुढे सरकलाय पेडच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रणय होतो. दोन क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला लॉंगॉनला ठेवण्यात येतो. प्रणय गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग वरती विश्वास ओमकार आहे. हा चेंडू ऑकलाईनचा चेंडू प्रथम चेंडू सन्मान दिला तोपर्यंत स्वतःचा आणि संघी खाते ओपन केलं जातं. एक धाव धावफलकावरती फक्त आणि फक्त 19 धावसंख्येचा पाठलाग इथून मात्र करावा लागेल. तर आदरणीय पिंटूजी पाटील यांचं शुभागमन झालं यांना विनंती असेल याच्या व्यासपीठावरती. क्षेत्ररक्षक चेंडूच्या वेगाने पाठलाग करतात डीप स्क्वेअर लेगला तोपर्यंत 2 धाव पूर्ण केले जाते. 2 ने टीमची टोटल पुढे सरकेल 3 धाव धावफलकावरती. प्रणय गोलंदाजी मार्कवरती 3 धाव धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती अर्ध विकेटने हा चेंडू इथून मात्र लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पायावरती प्रवेश होतो तोपर्यंत एक सिंगलने टीमचे टोटल पुढे सरकेल 4 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करत असताना पेवांच्या षटकामध्ये 45 ते 50 धावांना जर उभारले असते तर नक्कीच इथून मात्र हा सामना रोमांचक आपल्याला पाहायला मिळाला असता. हा चेंडू बॅटची कडा एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती सिंगलने पुढे सरकेल 5 धाव धावफलकावरती. तर आदरणीय आकाशजी महादेव पाटील यांचं शुभागमन झालं त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आई गावदेवी शिवडोंबी या संघाच्या माध्यमातून अप्रतिम 2 दिवसीय स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 20 संघ आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने बॅट फिरवली होती विश्वासने. चांगली गोलंदाजी इथून मात्र करत असताना पहिल्या षटकामध्ये प्रणय 5 धाव धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पिवांच्या षटकामध्ये. योकलाईनचा चेंडू इथून मात्र कार्पेटच्या साने क्षेत्ररक्षक येतात. मिड विकेटला एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सक्सेस ठरलाय. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
टीम कोळगाव संघाची धावसंख्या धाव फलकावरती 7. दुसऱ्या षटकामध्ये येतो गोलंदाजी मार्कवरती हितेश. धावसंख्या धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघितली 7 धावा. चांगली गोलंदाजी केली प्रणयने. इथून मात्र अप्रतिम गोलंदाजी बघितली तर पहिल्या सत्रामध्ये आपण बघितली कोळगाव संघाचे फक्त आणि फक्त 16 धावसंख्येवरती रोखला आणि 2 धावा पॅनल्टी स्वरूपामध्ये ऍड केल्या ड्रेसिंग च्या माध्यमातून कोळगाव संघाला. त्यामुळे 18 धावा आणि 19 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या क्लायंटचे चेंडू इथून मात्र जंटल टच क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं फंबल. दोन धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 10 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मोठा फटका येतोय. फलंदाज ओमकारच्या बॅट मधून येतोय. बिग षटकार येतोय आणि अशा पद्धतीने धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 15 धावा फक्त आणि फक्त 4 या धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम कोळगाव संघाला. कौशलगाव संघाला विनंती असेल संघाचे कॅप्टन या पुन्हा एकदा इथून मात्र ऑफसाइडला क्षेत्ररक्षक येतात वेगाने पॉइंटला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धाव फलकावरती 17. फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तिसरा सामना आपण पाहतोय जयनमान मोकाशीपाडा विरुद्ध जयगावदेव कोळगाव हा संघ. इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण केली जाते. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा पद्धतीने फक्त आणि फक्त 1 या धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. कौशलगाव संघाच्या कॅप्टनला विनंती असेल या व्यासपीठावरती आपण टॉस करणार आहोत. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं आणि अशा पद्धतीने हा चौकार पाहायला मिळतोय. विश्वासच्या माध्यमातून हा चौकार पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने सामना जिंकला तो म्हणजेच कोळगाव संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा आम्ही पुरस्कार देणार आहोत भूषण ज्याने विकेट हॅट्रिक प्राप्त केली. त्याच्यासाठी कॅश प्राइज देखील असणारे 1000 रुपयाचं. आदरणीय स्वर्गीय रतन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मच्छिंद्र पाटील यांच्याकडून भूषण पाटील साठी विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज असणार आहे. तर मॅन ऑफ द मॅच भूषण पाटील कोळगाव या